मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बडनेरा येथील प्रोफेसर मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीसाठी चक्क महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला। शिक्षण संस्थेच्या आवारात राजकीय कार्यक्रम घेणं आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणं हा नियमभंग असल्याचा दावा करत युवक काँग्रेसने कायदेशीर कारवाईची मागणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र बैठक पक्ष कार्यालयात न घेता विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या प्रोफेसर राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात घेण्यात आली। याच कारणामुळे आता ही बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडली। युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय साबळे यांनी अशा प्रकारच्या राजकीय बैठकीच्या आयोजनावर टीका केली। विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी ही एक प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे। या संस्थेच्या प्रोफेसर राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आवारात थेट भाजपचा राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला। भाजपच्या शहर अध्यक्षांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत महाविद्यालयाला सुट्टी दिली आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान केलंय, असं साबळे म्हणाले। स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी विद्यार्थ्यांना सुट्टी देत त्यांचं शैक्षणिक नुकसान करण्यात आलं। इतकंच नव्हे तर व्यवस्थापनानं संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा वापरही राजकीय कार्यक्रमासाठी केला। महाविद्यालयाच्या आवारातील हा कार्यक्रम पूर्णपणे बेकायदेशीर आहे। हे AICTE आणि UGCच्या नियमांचं उल्लंघन आहे। त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीनं अध्यक्ष साबळे यांनी केली। आज 13 ऑक्टोबर 2025 रोजी VYWS अंतर्गत असलेल्या प्रोफेसर राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाने राजकीय बैठक घेतली। आमची या बैठकीला वैयक्तिक विरोध नसून ही बैठक ज्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्याला आमचा विरोध आहे। ही बैठक एका शिक्षण संस्थेमध्ये घेण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा उपस्थित होते। आज सोमवार असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात आलेली, त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि ज्या संस्थेत ही मीटिंग झालेली आहे तेथील कर्मचारी जे आहेत त्यांना नियोजनासाठी वापरण्यात आलेलं आहे। या संदर्भात प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संस्था चालकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आणि युवक काँग्रेस सुद्धा यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढेल असं मी आपणास सांगतो।